कॉलनीच्या वतीनं काय ते आजी गेलं म्हणते काय काय तुम्ही पुढे चला आम्ही मागच्या भागात कधी जायचं सांगा कधी आज जायचं का बघा तुम्ही काय तरी असं बी शाकाहारी मला काही वाराचा काय प्रश्न आम्ही आहे मिशन पाटील यांचा सत्कार करावा. सांगत होते अभिजित वार्टके ॲक्च्युली आमचाच मनुष्य असल्यामुळं आम्ही त्यांचं नाव घ्यायचं खरोखर या रस्त्याच्या कामामध्ये त्यांचं पुष्कळ मोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि ते कंटिन्युअसली फॉलोअप घेत आहेत आणि ते घेणार बी आहेत. सगळे कॉलनीचे संबंधीचे ते प्रॉब्लेम्स त्यांनी व्यवस्थित बारकाईनं अभ्यास केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते कसे सॉल्व्ह करता येतील ते त्यांचा प्रयत्न नक्कीच आहे. तर त्यांचाही सत्कार या निमित्तानं पडवळ सर करतील. सगळे आपल्या बरोबर आहेतच. नारळ ठीक आहे इकडे पुढे या. ठीक आहे काय असं घ्या चालेल मॅडम नारळ राहिले तर अजून तिथं अभि दादा नारळ राहिले तिथं अजून 2-3 नारळ राहिले. हाय
काय देतो शेट हो या सर काय नाही बरे असू द्या असू द्या तिकडे काम पावलेत नारळ आणि त्या प्रमाणात रहिवासी इथं आहेत. तर ही साधारण 97ला कॉलनी आमची सुरू झाली. सुरुवातीचे फार दुरावस्थेमध्ये असणारे हळूहळू आम्ही आणि प्रयत्नातून एक अगोदर रस्ता केला होता, त्याला बी 10-12 वर्ष झाली होती. परंतु आता नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या कॉलनीसाठी डांबरी रस्ता गटारासहित कॉन्क्रीटचा रस्ता गटारासहित होते, ही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही सर्वजण त्याचं स्वागत करतो.
या निमित्तानं आम्हाला नगरपालिकेचे पदाधिकारी, बांधकाम सभापती खंदारे, त्याच्यानंतर आमचे वार्डच्या नगरसेविका हेमलता सागर भोसले ताई, त्याच्यानंतर सुशांत महाजन सर, निशांत पाटील सर, विनीत काका मोरे, खरांदे ताई, इतर मान्यवरांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलं आहे आणि काम आमचं पूर्ण होईपर्यंत सुद्धा पूर्णपणे त्यांचं आम्हाला सहकार्य राहणार आहे. इव्हन त्यांच्या माध्यमातूनच आमचं हे काम पूर्ण होणार आहे. निश्चितपणे हे काम झाल्यानंतर या आमच्या कॉलनीचं एक वेगळंच महत्त्व प्राप्त होईल. कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यामुळं आणि गटार झाल्यामुळं पूर्णपणे सुविधा असणारी आमची कॉलनी ही होईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण ह्याचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नगरमधील प्रभाग क्रमांक 19 मधील आमराई कॉलनीच्या अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूला गटर या विकास कामाचा माननीय नगरपालिकेचे सभापती बाळासाहेब खंदारे, माजी नगराध्यक्ष निशांतजी पाटील या प्रभागातील आणि शेजारच्या प्रभागातील सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत आणि इथे असलेल्या या शाहूनगरमधील सर्व नागरिक, या सोसायटीमधील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आज या निमित्ताने एवढंच सांगायचं वाटतं की आपली जी वाटचाल आहे, आत्ताच निशांतजी पाटील म्हणले की दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपल्याला येणारी 5 वर्ष शिवेंद्र महाराज कायम म्हणतात की आत्ता गोल्डन इयर्स आहेत आपल्यासाठी येणारे. सगळीकडे केंद्रापासून ते अगदी नगरपालिकेपर्यंत आपली सत्ता आहे आणि विकास काम करत असताना निधीचं पाठबळ लागतं. निधीची कोणतीही कमतरता येणार नाही याची काळजी दोन्ही महाराजांच्याकडून घेतली जाणार आहे. आत्ताच मोठ्या मनानं आपले सभापती पण आणि निशांतजी पाटील पण म्हणले की आमच्या प्रभागातली बरीचशी कामं झाली. आता जो हद्दवाढीत भाग आलेला आहे त्या भागात जास्त काम करायचं आहे नगरपालिकेत, तर इथं जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मानसिकता गावातल्या नगरसेवकांची, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी की एक सातारा शहर म्हणून विकसित होत असताना हा विचार खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने मी या दोघांचे पण आभार मानेन की तुम्ही आमच्या प्रभागाला झुकतं माप देताय. आत्ताच सभापती म्हणले की काम चांगल्या पद्धतीने व्हावं, माझी पण तीच अपेक्षा आहे. काम बऱ्याच वर्षातून येत असते, काम चांगल्या पद्धतीचं व्हावं ही एक सर्वसाधारण अपेक्षा सर्व नागरिकांच्यातून पण आहे. सभापतींना मी पुन्हा एकदा सांगेन की तुमचं कार्यालय आमच्या प्रभागात आहे, त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही पद्धतीचा आम्हाला निधीची कमतरता होऊन देऊ नका. अशाच पद्धतीनं शाहूनगरच्या एक विकासात पण भर पडावा आणि सौंदर्यात पण भर पडावी आणि शाहूनगर हे सातारा शहरात हवंसं वाटावा असा भाग व्हावा, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांची नावं घेत बसत नाही. नगरपालिकेचे 5-7 नगरसेवक आलेले आहेत, सभापती आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत. एवढ्या छोट्याशा कामाला 1.25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यामुळं आमच्या कॉलनीवासियांची एकच अपेक्षा आहे की तो रस्ता त्या दर्जाचा झाला पाहिजे. डांबरीकरणाच्या रस्त्याला रिपेरिंगचा चान्स असतो. सगळ्यात मोठी रिस्क असते सिमेंटच्या रस्त्याची की त्याला रिपेरिंग करता येत नाही, वारंवार रिपेअर होत नाही. त्यामुळं दोन्ही बाजूची बंदिस्त गटर, रस्ता थोडा वाईड झाला पाहिजे, गटर टू गटर डांबरीकरण झालं पाहिजे, गटर बंदिस्त असलं पाहिजे. खरं तर हा एरिया हे उपनगर 50 वर्षापूर्वी वसलं आणि वसलं ते शाहूनगर नावाने. खरं तर नगर नव्हतंच, हे मागच्या निवडणुकीपासून नगर व्हायला लागलेलं. आत्ताच्या काळामध्ये नगर होण्याची जी प्रक्रिया आहे त्यातलं आमच्या कॉलनीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर बसण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे, लाईट असली पाहिजे, स्ट्रीट लाईट नाही आहे ती उपलब्ध करून दिली पाहिजे. कार्यक्रमानंतर चहापानाचा कार्यक्रम आहे माझं, हो चहापानाच्या कार्यक्रमाला त्याला पण ठेकेदाराला पण घेऊन या, कारण त्याला हे सगळं ऐकलं पाहिजे. हां, त्यांना आधी घेऊया, त्यांना चहा पाणी व्यवस्थित देऊया आणि त्यांच्याकडनं आणि पुढचे सगळ्या कॉलनीवाल्यांना आपल्या एक बंधन आहेत ते आपल्या
हा डेड एंड असलेली कॉलनी आहे, पलीकडनं एंड नाही आहे आपल्याला. तिकडचा आणखी एक प्रॉब्लेम आहे की तिथं घरामध्ये पाणी जातं, त्यामुळे ह्या ओव्हरऑल रस्त्याची उंची मेंटेन करणं, तो तिथं पण वाढवून घेणार असाल तर तिथं मोठं गटर करणं. आणि किती आहे आत्ता? 2.5 फुटाचं. 2.5 फुटामध्ये पाणी जाणार नाही. 1.5 फुटाची पाईप आहे आता पाईप. घरात 2.5 फूट पाणी आहे. 2.5 फूट पाणी घालायला घरात पाणी काढायला आम्हीच होतो. त्यामुळं हा रस्त्याचा दर्जा मेंटेन करणं हे आपल्या कॉलनीवाल्यांकडं. आणि पुढचे 2 महिने आहेत आपल्याला. किती वेळ लागणार? किती दिवसात होणार रस्ता? 2-2.5 महिने. शिवभक्तच आहे ठेकेदार, त्यामुळे पुढच्या 2-2.5 पावसाळ्याच्या आधी हा रस्ता होईल. कॉलनीवाल्यांनी थोडं वाहनांचं सहकार्य करावं. गाड्या आपल्याला 2 महिने बाहेर ठेवाव्या लागतील, जसं गरज पडेल तसं. ते सगळ्यांनी सहकार्य करू. आपण सगळी आलात, त्यामुळे त्या 2 महाराजांचे आभार मानू. तुमच्या सगळ्यांचे पोहोचले. त्या कामाची मंजुरी झालेली आहे. या कामाचं उद्घाटन समारंभ होत आहे. मागच्या वर्षी या भागात जो पाऊस झाला मे महिन्यात, त्याच्यामुळं अतिशय या भागात दुरावस्था झालेली. लोकांच्या घरात 2.5-3 फूट पाणी होतं. यावेळेस सगळी पाहणी केल्यानंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा पाण्याला जायला सोर्स नाही, गटर नाही आहे, तर रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. आणि पुढं एक डेड एंड होता, त्या डेड एंडमुळं पाणी तिथं तटत होतं. मागचा ओढा देखील खूप म्हणजे त्या ओढ्यात घाण साठलेली होती. यावेळेसच प्रशासकीय राजवट असताना या बाबतीत प्रस्ताव तयार करून आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आदरणीय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली DPDCत हा प्रस्ताव आम्ही दिलेला होता. या प्रस्तावाच्या अनुसरून या भागातील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळी माहिती देऊन इथं भेट देऊन सगळी संपूर्ण परिस्थिती त्यावेळेस सांगितलेली होती आणि धोक्याची परिस्थिती आहे. त्यामुळं तातडीनं हा रस्ता आणि गटर मंजूर करावं अशी मागणी आम्ही केलेली होती. ही मागणी आज मंजूर झाली. याबद्दल दोन्ही महाराज साहेबांचे खरंच खूप आभार आहे. या प्रभागातील हा रस्ता, तसेच या भागातील पलीकडचा रस्ता देशमुखघर ते नामदेव कोळघर हा देखील मंजूर झालेला आहे. या कॉलनीतील एकंदरीत गटर आणि रस्त्याचं हे संपूर्ण काम मंजूर झालेलं आहे. हे काम झाल्यावर इथल्या लोकांच्या अडचणी व ज्या काही त्यांना त्रास होत होता तो निश्चितच कमी होणार आहे. या भागातून आता आपले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं देखील या बाबतीत सहकार्य आहे आणि जे इथून पुढे देखील राहील. अजून शाहूनगरमधल्या विविध भागांच्या रस्त्यांच्या आणि गटारांची मंजुरी किंवा या बाबतीत जे काय आहे ते आता नगरसेवक आहेत यांना सोबत घेऊन आपण नक्कीच करूया भविष्यात. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला सातारा नगर परिषदेचे नगरसेवक बांधकाम सभापती श्री बाळासाहेब खंदारे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसेच माजी नगराध्यक्ष निशांतजी पाटील साहेब यांची उपस्थिती आहे. विनोद काका मोरे, तसेच फरांदेताई वॉर्ड क्रमांक 18चे नगरसेवक आहेत व 19 नंबरमधील हेमलता सागर भोसले ताई आणि सुशांतजी महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मी या ठिकाणी विनंती करतो कॉलनीच्या वतीनं की बांधकाम सभापती श्री बाळासाहेब खंदारे यांचा कॉलनीच्या वतीने सत्कार करण्यात यावा. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी लक्ष मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.